सर्वांना नमस्कार. टेक परीक्षा 1 महिन्यावर येऊन ठेपलेली आहेत आणि आपल्याला अभ्यास पण भरपूर करायचा आहे. तर रिव्हिजनसाठी एक आपण सविस्तर असं सर्व पुस्तके आपण पटापट वाचन करणार आहोत आणि ते तुम्ही पहा आणि ज्या मुद्दे सुद्धा आहे त्या मुद्द्याला आपण टिक मार्क करणार आहोत, त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष द्या. तर बघा, 11वीचं मानसशास्त्राचं पुस्तक आहे, यामधून बरेच काही आपल्याला विचारले जाणार आहे, तर त्या संदर्भात आपण सविस्तर पाहूया. तर चला बघूया. तर या आधीमध्ये आपण 4 धडे कंप्लीट केलेले आहेत आणि याचं संपूर्ण सिलेबस आपण पटापट एक वाचून घेऊया आणि जेणेकरून आपल्याला ते काही मुद्दे असेल त्यांना आपण टिक मार्क करूया आणि आपण हा सिलेबस कंप्लीट करूया, जेणेकरून आपल्या डोळ्याखालून जाईल आणि आपल्याला पटकन ते लक्षात सुद्धा राहील. चला बघा, 5 धडा आहे स्वस्त मी आणि सामान्य मी. सुरुवात करूया आपण. मानसिक आरोग्य सामान्य वर्तन. बघा, तर यामध्ये मानसिक आरोग्य सामान्य वर्तनामध्ये काही लक्षणे दिलेली आहेत आणि सुसमायोजित व्यक्ती, माझ्या आकलन आणि सुसमायोजित व्यक्ती काही निकष दिलेले आहेत आणि कुसमायोजन आणि अपसामान्य वर्तन या संदर्भात अपसामान्य वर्तन कशाला म्हणतात या संदर्भात माहिती दिली आहेत आणि अपसामान्य वर्तनाचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे आणि किशोरावस्था आणि त्यांच्या समोरील आव्हाने दिलेली आहेत. आता अध्ययनाची उद्दिष्ट काय, तर या पाठाची उद्दिष्ट विद्यार्थ्यांना खालीलमध्ये समजून घेणे सोयीस्कर आहे. तर बघा, सामान्य व अपसामान्य वर्तनाबद्दल आकलन निर्माण करणे आणि सामान्य व अपसामान्य वर्तनाचे निकष समजून घेणे आणि भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना समजून घेणे आणि कुमारवयीन मुलांच्या समस्या समजून घेणे हे या धडा अध्ययनाचं आपलं उद्दिष्ट असणार आहे. तर बघा, मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन याला काय म्हणतात बघा. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तनाची माझी व्याख्या. तर बघा, कृती आहेत. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन या शब्दांचा विचार करा आणि तुम्हाला त्याचा अर्थ काय समजतो आणि एखाद्या व्यक्तीला आरोग्यपूर्ण आणि सामान्य ठरवण्याचे तुमचे निकष काय असतील आणि त्यांची व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि निशा बुद्धिमान आणि शरीराने तंदुरुस्त आहेत, पण तिची इतर व्यक्तीशी पडत नाही. शेवटी तिचे त्यांच्याशी भांडण होते. त्यानंतर सौरभ लालूनगंड आहे, त्याला स्वतःची लाज वाटते आणि त्याला तो समाजात मिसळत नाही आणि अक्रमचा स्वतःचा रागावर ताबा राहत नाहीत आणि रागाच्या भरात तो स्वतःला दुखापत करतो आणि क्रिस्तोफरला परीक्षेचा खूप ताण येतो आणि त्यामुळे कधी कधी पेपर लिहिताना त्याला काहीच आठवत नाही. तर बघा, एखाद्या आवडती काम करताना डीजीची खूप चिडचिड होते आणि तिला वाटते की आवडती कामेच करावी आणि वरील उदाहरणे वाचून तुम्ही आधी कल्पना केलेल्या आरोग्याच्या निकषावर काही बदल सुधारणा करावी असे वाटते का. तर बघा, आपण चला बघूया. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन या काही लक्षणे आहेत. मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन यांची काही लक्षणे आहेत. बघा, मानसिक स्वास्थ्याच्या आणि सामान्य वर्तनाच्या व्याख्येबाबत आणि काही निकषाबाबत एकमत नसले तरी काही लक्षाबाबत मात्र एक वाक्यात दिसून येते. त्यातील प्रमुख लक्षण म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणारी व्यक्ती होय आणि सुसमायोजित असते. आणि सुसमायोजित व्यक्ती कोणाला म्हणता येईल हे प्रथम आपण समजून घेऊया. आता बघा, सुसमायोजित व्यक्ती कशाला म्हणतात. सुसमायोजित व्यक्ती आणि माझे आकलन. सुसमायोजित व्यक्तीची काही उदाहरणे पाहूत. या व्यक्तीच्या गुणांचा नीट अभ्यास करून सुसमायोजित व्यक्तीचे लक्षणे निकष तयार करा. बघा, मनीषाचा नुकताच प्रेमभंग झाला आणि त्यामुळे काही काळ तिचा खूप भावनिक गोंधळ झाला आणि काळाने ते सर्व विसरून तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि सर्व वर्गासमोर शिक्षकाने सैमुलचा अपमान केला आणि त्याला खूप वाईट वाटले आणि काही दिवस तो रडलाही. मात्र थोड्या दिवसांनी ती घटना विसरून तो नेहमीप्रमाणे वागू लागला. रुस्तमचे पालक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याला पाठिंबा देतात, त्याला स्वतंत्र देतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्याला स्वतंत्रच्या निर्णयाची कृती जबाबदारी घ्यायला लावतात आणि रुस्तमला पालकांची काळजी समजते आणि तो त्यांच्या आदरही करतो आणि त्यामुळे रुस्तमचे त्यांच्या पालकाशी चांगले संबंध आहेत. आणि गीताला माहिती आहे की तिला नृत्य चांगले जमत नाही आणि त्यामुळे त्यात कारकीर्द करायची नाहीत, पण तिला माहित आहे की तिची भाषा विषय चांगले आणि आवडीचे आहेत आणि त्यामुळे तिने भविष्यात भाषा शिक्षक आणि अनुवादक किंवा पत्रकार व्हायचे ठरवलेले आहेत. आणि कॉलेज शिक्षण पूर्ण करण्यासाठी जी नुकतीच मोठ्या शहरात राहायला आली आणि या कॉलेजची संस्कृती वातावरण तिच्या पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळे आहेत आणि ती या नवीन वातावरणाशी जुळून घेण्यासाठी खूप मेहनत किंवा प्रयत्न करते आहेत. नवीन ओळखी करायची आणि नवीन कौशल्य शिकायची तिची तयारी आहे आणि रसिदनी इतरांशी चांगले जमते आणि दुसऱ्याच्या समस्या व विचार तो समजून घेतो आणि लोकांना त्यांचा सहवास आवडतो. आणि तसंच जसमीदर एक कष्टोळ मुलगा आहे आणि तो गर्विष्ठ नाही. स्वतःची बलस्थानी गुण आणि कमतरता दोष तो जाणतो आणि स्वतःच्या गुणाचा त्याला अभिमान आहे. तसेच स्वतःच्या उणीवाची लाज न बाळगता त्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे त्याला समजते. आणि या सर्व उदाहरणावरून सुसमायोजित व्यक्तीचे कोणते निकष असावेत असे तुम्हाला वाटते. तर बघा, सुसमायोजित व्यक्तीचे काही निकष दिलेले आहेत. आता आपण बघूया. बघा, सुसमायोजित व्यक्तीचे काही निकष दिलेले आहेत. वरील उदाहरण तुम्ही सुसमायोजित व्यक्तीच्या 5 लक्षणे अनुमान काढले असेल. सुसमायोजित व्यक्तीच्या लक्षणे दिलेले आहेत म्हणजे स्वतःची आणि जगाची वास्तव जाणीव असणे, नवीन अनुभव स्वीकारण्याचा मोकळेपणा असणे आणि भावनिक बुद्धिमत्ता आणि सुदृढ नातेसंबंध असणे आणि उच्च स्वप्रतिष्ठा असणे हे सुसमायोजित व्यक्तीचे काही निकष दिलेले आहेत. म्हणजे स्वतःची आणि जगाची वास्तव जाणीव असणे, नवीन अनुभव स्वीकारण्याचा मोकळेपणा असणे, भावनिक बुद्धिमत्ता आणि सुदृढ नातेसंबंध आणि उच्च स्वप्रतिष्ठा हे 5 लक्षणे सुसमायोजित व्यक्तीचे. या निकषाशिवाय आणखीन काही निकष आहेत, जसे की कृतज्ञता दाखवणे, डावेपणा, सहकार्य करणे, यश अपयश स्वीकारणे इत्यादी. आणि वरील 5 निकषाचा सविस्तर विचार करूया आपण. आता बघा, वरील जे 5 निकष सांगितले होते सुसमायोजित व्यक्तीचे, त्याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. स्वतःची आणि जगाची वास्तव जाणीव. आता बघा, मेहजबीन आणि सीना चांगल्या मैत्रीण होती आणि मेहजबीनचा सीनावर खूप विश्वास होता. मात्र सीनाने तिच्या विश्वासघात केला. मेहजबीनला त्या गोष्टीची खूप वाईट वाटली आणि ती काही काळ खूप अस्वस्थ झाली. मात्र लवकर तिला कळून जाणवले की समाजात वेगळ्या स्वभावाची माणसे असतात आणि नेहमी आपल्याला अपेक्षित असते असेच घडत नाही. तिला हे माहीत आहे की इतरांवर विश्वास ठेवणे हा तिचा स्वभाव आहे, पण इतर व्यक्ती तसे वागतीलच असे नाहीत. आणि मेहजबीन सारख्या सुसमायोजित व्यक्ती इतरांना जसे आहे तसे स्वीकारतात आणि त्यांच्याकडून अनावस्थ अपेक्षा करत नाहीत. अशा व्यक्तीचे सामाजिक संबंध सरळ, समाधानी, संघर्षविरहित असतात आणि त्या व्यक्तींना स्वतःची बलस्थानी आणि मर्यादेची जाणीव असते. आता बघा, स्वतःबद्दल आणि जगाबद्दल त्यांचे विचार वास्तविक असतात आणि आयुष्यात सुधारणा करण्यासाठी ते स्वतःच्या गुणांचा उपयोग करतात आणि तसेच स्वतःच्या उणीवा स्वीकारून स्वतःबद्दल बदल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आयुष्यातील घटना या प्रसंगाचा प्रभावीपणे म्हणजे समर्थपणे सामना करतात आणि त्यांचे जीवन कसं संघटित होते. अशा व्यक्ती आणखी एक उदाहरण बघूया. राहुल हा चांगला वक्ता आहे. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक बक्षीस मिळवली आहेत. मात्र राज्य स्तरावरील एका महत्त्वाच्या स्पर्धेत त्यांनी पहिले बक्षीस मिळवले नाही, परंतु त्यामुळे तो हताश झाला नाही, कारण त्याला माहित आहे की वास्तव आयुष्यात स्पर्धामध्ये यश अपयश दोन्ही शक्य आहे. सर्व स्पर्धात एकच व्यक्ती जिंकेल असे नाहीत आणि राहुल जाणतो की यश अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत आणि प्रयत्नात सातत्याने चिकाटी हे महत्त्वाचे आहेत. हे त्यानंतर बघा, नवीन अनुभवांचा मुक्त स्वीकार.
सुसमायोजित व्यक्ती कशाला म्हणतात? तर आता बघा, जी व्यक्ती नवीन अनुभवाचा मुक्त स्वीकार करते. आता बघा यामध्ये दिलेलं आहे ते जेनिका विपणन कंपनीत म्हणजे मार्केटिंगमध्ये काम करते. दुर्गम भागातील खेड्यातील लोकांच्या गरजांचा अभ्यास करण्यासाठी नुकतीच तिला सहकार्याबरोबर प्रवासाला जायचे होते. अनोळखी दुर्गम खेड्यातील लोकांशी बोलणे या कल्पनेनेच तिच्या सहकार्याचे हातपाय गळाले आणि जेनीने मात्र हे काम मोकळेपणाने स्वीकारले आणि हा नवीन अनुभव घेण्यासाठी तसेच अनोळखी लोकांना भेटण्यासाठी ती उत्सुक होती आणि एखाद्या व्यक्तीची नवीन गोष्टी करून पाहण्याची तयारी असते आणि अपरिचिताची ओळख करण्याची स्वतःचे स्पष्ट विचार आत्मविश्वासाने मांडण्याची हिंमत असते आणि अशा व्यक्ती नवीन फॅशन करून पाहतात, नवीन अनोळखी ठिकाणं धुंडाळतात, अपरिचित लोकांशी सहजपणे संवाद करतात आणि सुसमायोजित व्यक्ती भिन्न अनुभव मोकळेपणाने घेतात. नवीन कृती करण्यास त्यांची हरकत नसते आणि अनोळखी अनुभव घेण्याचा धोका ते स्वीकारतात कारण त्या व्यक्तींना आत्मविश्वास असतो आणि ते धाडसी असतात. आलं लक्षात? म्हणजे सुसमायोजित व्यक्तीची इथे लक्षणे दिलेली आहेत. आता एक कृती करायची आपल्याला. जीवनातील अप्रिय घटना ज्या तुमच्या अपेक्षानुसार घडल्या नाहीत आणि त्या आठवा आणि तुमच्या नेहमीच्या सुरक्षित कोशाबाहेर जाऊन वेगळे अनुभव घेताना तसेच नवीन गोष्टी करून पाहताना कसे वाटले ते अनुभव आठवणे, त्या प्रसंगी तुम्ही कसे वागलात यांचे मूल्यमापन दोन्ही निकषाच्या आधारे करा आणि परिस्थितीची वास्तव जाणीव मोकळेपणाचे स्वीकार या दोन्ही निकषाच्या आधारे करा आणि परिस्थितीचं वास्तव जाणीव आणि मोकळेपणाचे स्वीकार या दोन निकषाच्या आधारे करा. आता त्यानंतर बघूया भावनिक बुद्धिमत्ता. आता भावनिक बुद्धिमत्ता कशाला म्हणतात ते बघूया. तुमच्या वर्गातील बुद्धिमान मुलाला परीक्षेत सर्वोत्तम ग्रेड श्रेणी मिळवण्याचा ताण येतो. त्याला श्रेणी करता त्याला मैत्री करता येत नाहीत, आयुष्याचा आनंद घेता येत नाही, तो दुसऱ्याची वस्तूची विचाराची देवाणघेवाण करत नाही. कधी तो इतका उदास होतो की सारखा आजारी पडतो आणि परीक्षेत कसे मार्क मिळतील, वर्गातला नंबर जाईल या विचाराने तो हिरमुसला होतो. असे का होते? तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना संज्ञा 1964 साली प्रथम मायकेल बेडॉल्फ यांनी वापरली. आता इथं बघा लक्षात घ्या. तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1964 मध्ये कोणी वापरली सर्वप्रथम? तर मायकेल बेडॉल्फ यांनी वापरली. त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी त्या संकल्पनेचा विस्तार केला. तर विस्तार कोण केला? तर डॅनियल गोलमन यांनी विस्तार केला. डॅनियल गोलमन यांनी विस्तार केला. आपण परत बघूया, इथं प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1964 मध्ये तर कोणी मांडलेली आहे? ती कोणी वापरलेली आहे प्रथम? तर मायकेल बेडॉल्फ यांनी वापरलेली आहेत आणि डॅनियल गोलमन यांनी त्यांचा संकल्पनेचा विस्तार केलेला आहे. इथं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, मेयर आणि स्लॅव्होवी यांनी अशा व्याख्या केल्या की, आता मेयर आणि स्लॅव्होवीची व्याख्या बघूया भावनिक बुद्धिमत्ता संदर्भात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, त्यातील भेद ओळखणे आणि त्या माहितीचा उपयोग आपले जीवन आणि कृती ठरवण्यासाठी करणे. बघा, भावनिक बुद्धिमत्ताची मेयर आणि स्लॅव्होवी यांनी व्याख्या केलेली आहेत. तर त्यांनी ते असे म्हणतात की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे आणि त्यातील भेद ओळखणे आणि त्या माहितीचा उपयोग करून आपले विचार आणि कृती ठरविण्यासाठी करणे होय. या वाक्यात भावनिक बुद्धिमत्ताला 4 क्षमता समाविष्ट आहेत. एक तर बघा, या वाक्यामध्ये आपल्याला भावना ओळखायच्या आहेत, भावनाचा योग्य उपयोग करायचा आहे आणि भावना त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि भावनाचं नियोजन करायचं आहे. म्हणजे भावना ओळखायच्या आहेत, भावनाचा योग्य उपयोग करायचा आहे, भावना समजून घ्यायची आहे आणि भावनाचे नियोजन सुद्धा आपल्याला करायचे आहेत. आणि मेयर आणि सॉलिसची व्याख्या लक्षात ठेवा. तर बघा, उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती सुसमायोजित असतात कारण त्यांचे स्वतःशी व इतरांशी वागणे व्यवहार चांगले असते आणि त्यांचे भावनिक नियंत्रण चांगले असते आणि ते परिस्थिती प्रसंग योग्य प्रकारे हाताळू शकतात. ते पटकन घाबरून जात नाही, त्यामुळे महत्त्वाच्या प्रसंगी योग्य प्रकारे हाताळू शकतात आणि पटकन घाबरून जात नाही, त्यामुळे महत्त्वाच्या प्रसंगी ते योग्य निर्णय घेऊ शकतात आणि प्रश्न काय करतात ते सोडवू शकतात. आता बघा, यानंतर आपल्याला इथे भावनिक बुद्धिमत्ता दिलेली आहेत. आता बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला सोची जाणीव व्हायला पाहिजे, प्रेरणा असायला पाहिजे, तज्ञानुभूती असायला पाहिजे, सामाजिक कौशल्य असायला पाहिजे आणि नियमन असायला पाहिजे. या सर्व मिळून भावनिक बुद्धिमत्तेचा आपण घटक पाहिले आहेत. तर्कशुद्ध रीतीने भावना हाताळण्यास शिकणे हे आता भावनिक बुद्धिमत्तेचे घटक परत बघूया. सोची जाणीव असणे, प्रेरणा असेल, तज्ञानुभूती असेल, सामाजिक कौशल्य असेल आणि स्वनियमन असेल. याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. बघा, हल्ली शैक्षणिक म्हणजेच शिक्षणासाठी आवश्यक बुद्धिमत्तेचा भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची मानतात कारण समजण्यासाठी ही क्षमता जास्त उपयुक्त आहे. इथे एक कृती दिलेली आहेत. भावनिक बुद्धिमत्तेत भावना ओळखणे, परस्पर संबंधात भावनाचा वापर करणे, भावना समजून घेणे आणि भावनाचे योग्य नियोजन करणे या 4 क्षमता समाविष्ट आहेत. तेव्हा व्यक्तीने कोणती गुणवैशिष्ट्ये विकसित करणे त्यांना या क्षमता वाढवता येईल आणि भावनिक बुद्धिमत्ता समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा युट्यूबचा व्हिडिओ पाहायचा आहे. तिथे एक लिंक दिलेली आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकतो. भावनिक बुद्धिमत्तेचे घटक बघा. भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. एक स्वजाणीव. भावनिक बुद्धिमत्तेचे आपण आधीच घटक बघितले होते की 5 घटक आहेत. एक आहे सोची जाणीव, सोच नियमन आहे, स्वयंप्रेरणा आहेत, तज्ञानुभूती आहेत आणि प्रभावी सामाजिक संबंध आहेत. हे 5 घटक भावनिक बुद्धिमत्तेचे आहेत. भावनिक बुद्धिमत्तेचे कोणकोणते घटक आहेत? तर सोची जाणीव आहे, सोच नियमन आहे, प्रेरणा आहे, तज्ञानुभूती आहेत आणि प्रभावी सामाजिक संबंध. हे 5 घटक आहेत. आता बघा, एक घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. सोची जाणीव कशाला म्हणतात? भावनिक बुद्धिमत्तेचे घटक 5 आहेत. आणि आता सोची जाणीव कशाला म्हणतात? तुम्ही स्वतःची परिस्थिती आणि कमतरता ओळखता का? तुम्ही त्यांचे वर्णन करू शकतात का? तुमच्या उणीवा बघा कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी काय करता? स्वतःला ओळखणे म्हणजे सोची जाणीव होय. सोची जाणीव कशाला म्हणतात? तर स्वतःला ओळखणे म्हणजे सोची जाणीव होय. आणि अशा व्यक्तींना स्वतःची वर्तन, मनस्थिती आणि भावना यांची जाणीव सुद्धा असते. सोची जाणीव कशाला म्हणतात? स्वतःला ओळखणे म्हणजे सोची जाणीव होय. आता दुसरं बघा, आपण भावनिक बुद्धिमत्तेचा दुसरा घटक पाहणार आहोत, स्वनियमन. दुसरा घटक आहे आपला स्वनियमन. आजूबाजूला अनोळखी व्यक्ती असल्यामुळे आणि तुम्हाला मोठ्या रडावाशी वाटत असून ते नियंत्रित केले आहे का? समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल म्हणून तुम्ही हसू दाबले आहेत का? आणि भावनाचे नियमन म्हणजेच भावना व्यक्त करण्यावर नियंत्रण ठेवणे, प्रसंग वेळ पाहून योग्य पद्धतीने भावना व्यक्त करण्याची क्षमता म्हणजे स्वनियमन होय. भावनाचे नियमन, भावना व्यक्त करण्यावर नियंत्रण ठेवणे, भावना नियंत्रण करण्यावर. स्वनियमन म्हणजे काय? आपल्या ज्या भावना आहेत सुख दुःखाच्या आणि योग्य त्या ठिकाणी योग्य भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत, म्हणजे विरोधाभास नसायला पाहिजेत, म्हणून याला आपण स्वनियमन म्हणतात. म्हणजे व्यक्त करण्याची क्षमता म्हणजे स्वनियमन होय.
तर आता बघा आपण स्वयंप्रेरणा बघूया. स्वयंप्रेरणा, तुम्ही कधी गिर्यारोहणाला गेला आहात का? दिव्यांग व्यक्तीला तुम्ही मदत केली आहात का? एखादी गोष्टी करण्यात तुम्हाला इच्छा होणे किंवा स्वयंप्रेरणा होईल. कोणत्याही बक्षीच्या अपेक्षेच्या विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी कार्य करणे म्हणजे स्वयंप्रेरणा होईल. आता बघा स्वयंप्रेरणा कशाला म्हणतात की बघा स्वयंप्रेरणा म्हणजे काय? कोणत्याही बक्षीच्या अपेक्षेशिवाय, कोणत्याही बक्षिसेच्या आपल्याला काहीतरी मिळेल या अपेक्षा न करता कार्य करणे, याला आपण स्वयंप्रेरणा म्हणतो. आणि ते काम तुम्हाला इतके आवडते की तुम्हाला स्वतः मर्यादेचे भान उरत नाही, हे झाली स्वयंप्रेरणा. आता तद्भुती बघा, तुम्हाला तद्नुभूती, तुमच्या मित्राला वाईट अनुभव आल्यावर तुम्ही पण रडला आहात का? गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत करावी अशी तुम्हाला वाटते का? अभ्यासात मदतीची गरज असणाऱ्या विद्यार्थ्याला तुमचे पुस्तक किंवा नोट्स दिले आहेत का? या वर्तनाला तद्नुभूती म्हणतात. म्हणजे स्वतःला संवेदना होणे, दुसऱ्याच्या जागी ठेवून त्याच्या अनुभवाची जाणीव होणे म्हणजे तद्नुभूती होय. आणि तद्नुभूती म्हणजेच त्या विशिष्ट प्रसंगी इतरांना नेमकी काय वाटत असेल हे समजून घेण्याची क्षमता होय, यालाच तद्नुभूती असे म्हणतात. आता आपल्याला जर एखादा भिकारी दिसला असेल, त्याचे फाटके कपडे दिसले असेल आणि ते पाहून आपल्या मनामध्ये जर हळहळ होत असेल आणि तो कसा जीवन व्यतीत करतो हे पाहून, म्हणजेच आपण त्याच्या ठिकाणी आहोत अशी भावना व्यक्त केल्यास त्याला आपण तद्नुभूती असे म्हणतो. बघा आणि इथं दिलेलं आहे तद्नुभूती म्हणजे मला तुझी वेदना जाणवते, आणि सहानुभूती, तुम्ही वेदना बघून मला वाईट वाटत आहे. सहानुभूती आणि तद्नुभूती यामध्ये फरक आहे. तद्नुभूती म्हणजेच स्वतःला त्या, आता जर एखाद्या व्यक्तीला वेदना होत असेल तर त्याचं दुःख आपल्याला सुद्धा होईल, म्हणजे आपल्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघेल, त्याला तद्नुभूती म्हणतात. आणि सहानुभूती म्हणजेच फक्त आपण एक खोटं सहानुभूती व्यक्त करणे, म्हणजे वेदना न होता आपण आपल्या हावभावाने ते दाखवणे, नुसती सहानुभूती व्यक्त करणे. आता बघा सामाजिक कौशल्य कशाला म्हणतात? तर एखाद्या गटात तुम्ही सहकार्याने काम केलेले आहेत का? आणि समूहात योग्य आंतरक्रिया करता येणे हे सामाजिक कौशल्य आहेत. आणि काही महत्त्वाची सामाजिक कौशल्य म्हणजे समूहात असताना लक्षपूर्वक ऐकणे, भाषिक संवाद कौशल्य, अभाषिक संवाद कौशल्य, नेतृत्व गुण आणि दुसऱ्याचे मन वळविण्याचे कौशल्य इत्यादी सामाजिक कौशल्यामध्ये येते. आता बघा सुदृढ नातेसंबंध, तुमच्या मित्राशी, कुटुंबातील व्यक्तीशी तुम्ही मोकळेपणाने बोलता का? त्यांच्या संकटात त्यांना मदत करता का? त्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत का हे तुम्ही त्यांना कधी सांगितले आहेत का? निकोप आणि सामाजिक संबंध टिकवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, आणि प्रत्येक सामाजिक संबंध हा गतिशील अनुभव असतो. प्रयत्नपूर्वक हा अनुभवाचा मूल्यवान खजिना जमवायचा असतो, आणि ज्यासाठी दुसऱ्या वेगळ्या मतांना मान देणे आणि ती उमद्या मनाने स्वीकारणे आवश्यक असते. आणि मात्र इतरांच्या मनाचा वैयक्तिक अवकाशांचा आदर राखला जातो. अशा व्यक्ती इतरांची काळजी घेतात आणि स्वतःच्या चुकासाठी दुसऱ्यांना दोष देत नाहीत, आणि घडलेल्या चुका विसरून आणि माफ करून ते आयुष्यात पुढे जातात. आणि पुढील आकृतीत सुदृढ सामाजिक संबंधाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. बघा पुढे जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला सुदृढ सामाजिक महत्त्वाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. सुदृढ सामाजिक संबंधाची बघा कोणती दिलेली आहेत? आता निकोप नाते संबंध बघा, त्यामध्ये आदर असते, आपण याला झूम करूया थोडं. बघा आदर असते, विश्वास आणि पाठिंबा असतो, प्रामाणिकपणा असतो, जबाबदार पालकत्व असते, जबाबदारीची वाटणी असते, आर्थिक भागीदारी असते, न्याय वर्तन असते, आणि आवश्यक वर्तन हे सुद्धा असते. हे निकोप नातेसंबंधाचं चक्र आपण इथे दिलेलं आहे. आपण याला थोडंसं झूम आउट करूया आणि बघा सुदृढ नातेसंबंधाचं आपण इथे चक्र दिलेलं आहे. एक कृती दिलेली आहे. तुमचे जवळचे नातेसंबंध आठवण येते संबंध दृढ संबंधाच्या निकषाप्रमाणे आहेत का? त्यात काही महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये दुर्लक्षित आहेत का? हे संबंध अधिक चांगले करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? तर बघा त्यानंतर बघा स्वप्रतिष्ठा. आता स्वप्रतिष्ठा कशाला म्हणतात? तुम्ही स्वतःला आवडतात का? तुम्ही स्वतःबद्दल समाधानी आहात का? या प्रश्नाच्या उत्तरावर तुमची योग्यता आणि स्वमूल्य अवलंबून असते. आणि रोझनबर्गच्या मते स्वप्रतिष्ठा म्हणजे स्वमूल्य होय. बघा रोझेनबर्ग यांनी एक व्याख्या केलेली आहे, आणि त्यांच्यामध्ये स्वप्रतिष्ठा म्हणजेच काय? तर स्वमूल्य होय. रोझेनबर्ग यांच्या मते स्वप्रतिष्ठा म्हणजेच स्वमूल्य होय. रोझेनबर्ग यांच्या मते स्वप्रतिष्ठा म्हणजे स्वमूल्य होय, असे त्यांनी स्वप्रतिष्ठाबद्दल व्याख्या केली आहे, बोललेले आहेत. उच्च स्वप्रतिष्ठा असलेल्या व्यक्ती इतरांना आवडतात आणि आकर्षक असतात. त्यांचे सामाजिक संबंध चांगले असतात आणि इतरांवर त्यांची चांगली छाप असते. उच्च स्वप्रतिष्ठा असणारे व्यक्ती सुख समाधानी असतात आणि पुढाकार घेतात. त्यांच्या वर्तनातून आत्मविश्वास, ठामपणे विचार व्यक्त करणे, सकारात्मक कृतीने स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता दिसून येते. स्वप्रतिष्ठा स्वतःबद्दल बघण्याचा कल, यालाच आपण स्वप्रतिष्ठा असे म्हणतो. स्वतःबद्दल आपल्या बघण्याचा कल कसे असेल त्यालाच आपण स्वप्रतिष्ठा असे म्हणतो. तर उच्च स्वप्रतिष्ठा, आता बघा इथे उच्च स्वप्रतिष्ठा आहेत, इथे दिसत आहे चित्र, आणि चांगले सामाजिक संबंध आहेत. आणि यांच्या चेहऱ्यावरून बघा चांगले सामाजिक संबंधापेक्षा आपलं उच्च स्वप्रतिष्ठा यांचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसत आहे. असू द्या, चला कृती बघा 6. पुढील प्रश्नावली विधाने उत्तरे लिहा. चाचणी रोझेनबर्ग यांनी स्वप्रतिष्ठाची प्रश्नावली आणि सूचना. तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते याविषयी खाली काही विधाने दिलेली आहेत, आणि तुम्हाला त्या समर्पक पर्यायांची निवड करायची आहे म्हणते. चला बघूया. बघा मी स्वतःविषयी बऱ्याच प्रमाणात समाधानी आहे. तीव्रपणे मान्य किंवा अमान्य, तीव्रपणे अमान्य. कधी कधी मला वाटते की मी मुळीच चांगला नाही. तर त्या ऑप्शन आहेत आपलं तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. माझ्यात खूप चांगले गुण आहेत असे मला वाटते. तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. बहुतांशी व्यक्तींना जमणाऱ्या गोष्टी मलाही करता येतात, आणि तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. मला अभिमान वाटावा असे गुण माझ्यात नाही. तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. कधी कधी मला वाटते की आपण निरुपयोगी आहोत. तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. मला वाटते की मी इतरांइतकाच योग्यतेचा आहे. तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. आणि मला स्वतःबद्दल थोडा जास्त आदर वाटायला हवा असे वाटते. तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. सर्वांगीण विचार करता मी अपयशी व्यक्ती आहे असे मला वाटते. तीव्रपणे मान्य, अमान्य, तीव्रपणे अमान्य. माझा स्वतःविषयीचा दृष्टिकोन
माझा स्वतःविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, तीव्रपणे मान्य, अमान्य आणि तीव्रपणे अमान्य. आता बघा गुणांकन पद्धती. 1 3 4 7 आणि 10 विधानाचे गुणांकन असे करा की तीव्रपणे अमान्याला 1 गुण द्या, अमान्याला 2 गुण द्या, मान्याला 3 गुण द्या आणि तीव्रपणे मान्याला 4 गुण द्या. आणि 2 5 8 आणि 9 या विषयांचे गुणांकन असे करा की तीव्रपणे मान्य 1 गुण, मान्य 2 गुण, अमान्य 3 गुण आणि तीव्रपणे अमान्य 4 गुण असे याचे गुणांकन करा. आता बघा तुमच्या गुणाची बेरीज 10 किंवा 20 असेल तर तुमची स्वप्रतिष्ठा कमी आहे आणि तुमच्या गुणाची बेरीज 30 ते 40 असेल तर तुमची स्वप्रतिष्ठा उच्च प्रतीची आहे. आणि या जर चाचणी तुम्ही कमी गुण मिळाले तर तुम्ही खाली दुष्टचक्रात अडकलात. दुष्टचक्र बघा, तीव्र चिंता आणि निकृष्ट कामगिरीचं दुष्टचक्र, कमी स्वप्रतिष्ठा आहेत, नकारात्मक विचार आहेत, उच्च चिंता आणि कमी कामगिरी आहेत, अपयश आहेत, स्वदोष आहे. आता बघा कुसमायोजन आणि अपसामान्य वर्तन हे आपण पाहणार आहोत. सर्वच व्यक्तीचे वर्तन सुसमाजित वर्तनाच्या निकषानुसार नसते आणि वरील परिस्थितीत तुम्ही तुमच्या मानसशास्त्र शिक्षकांचा किंवा महाविद्यालयीन समुपदेशकाचा सल्ला घ्या. काही व्यक्तीमध्ये काही निकष दिसून येतात तर व्यक्तीमध्ये इतर निकष पूर्णपणे दिसून येतात. सुसमायोजित व्यक्ती होण्यासाठी आपण ही गुण आणि कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. बघा व्यक्तीचे वर्तन प्रत्येक वेळी समायोजित नसले तर काही परिस्थितीत आपण अस्वस्थता अनुभवतो आणि व्यक्तीची समायोजनाची पातळी व दर्जा प्रसंगानुसार आणि वेळेनुसार बदलतो. काही व्यक्तीची अपयश आणि वैफल्य सहन करण्याची क्षमता कमी असते आणि त्यामुळे त्यांचे वर्तन कुसमायोजित होते आणि एखाद्या व्यक्तीच्या मनावर आघात करणाऱ्या घटनेचे परिणाम दीर्घकाळ टिकले तर व्यक्तींची सहनशीलता संपते आणि ती हतबल होते. त्यामुळे मानसिक ताण आणि अस्वस्थता इतकी वाढ होते की व्यक्तींचे वर्तन अपसामान्य होते. आणि अपसामान्य वर्तन म्हणजे काय याचा विचार पुढील घटकात करूया आपण. आता बघा अपसामान्य वर्तन कशाला म्हणतात ते. अपसामान्य वर्तन कशाला म्हणतात एक कृती दिलेली आहेत. अपसामान्य हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय विचार येतात. अपसामान्य वर्तन हे तुमच्या वर्तनापेक्षा भिन्न असे आहे वाटते का. आणि हे वर्तन तुम्ही पूर्ण पाहिलेले आहेत का. हे तुम्हाला मान्य नसणारे वर्तन आहेत का. तुमच्या निकषानुसार एखादे वर्तन अपसामान्य ठरते का. आणि विचार करा आणि अपसामान्य वर्तनाची तुमची व्याख्या काय असेल ते सांगा. आणि कृती 8 दिलेल्या आहेत. पुढील प्रसंगाचा विचार करा आणि अपसामान्य वर्तनाचे तुमचे निकष काय आहे आणि त्यानुसार पुढील उदाहरणातील वर्तनाला तुम्ही अपसामान्य वर्तन म्हणाल काय. आणि समीरला मुलीसारखे कपडे घालायला आवडते आणि कुशलच्या मनात त्यांच्या लैंगिक मुक्तेबद्दल समोर आहे. आणि लग्नानंतर सोएब त्यांच्या सासरी राहायला गेला. जोसेफला एकटे राहायला आणि एकट्याने प्रवास करायला आवडते. आणि डेलनाज अंतर्मुख आहे, तिला अनोळखी लोकांमध्ये मिसळायला आवडत नाहीत. आणि तुमच्या निकषानुसार वरील उदाहरणे अपसामान्य वर्तनाचे आहेत आणि तुमचे निकष तुम्हाला बदलायला हवेत का. आणि अपसामान्य वर्तनाचे निकष शरीरशास्त्रात अपसामान्य वर्तनाचे निकष निश्चित केलेले आहेत. आणि उदाहरणार्थ बघा प्रौढ व्यक्तीची उंची 7 फुटापेक्षा जास्त आणि 4 फुटापेक्षा कमी असेल तर त्याला अपसामान्य उंची म्हणतात. परंतु मानसिक आजाराच्या लक्षणाबाबत मानसशास्त्राचे असे स्पष्ट निकष नाहीत. आणि मानसशास्त्रज्ञांनी वर्तनाची तीव्रता, कालावधी, व्याप्ती आणि कार्यक्षमतेवरील परिणाम घटकांच्या आधारे अपसामान्य वर्तनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपसामान्य वर्तन कशाला म्हणतात तरी आपण बघूया. अपसामान्य वर्तन म्हणजे काय हे समजून घेऊया. अपसामान्य वर्तन हे विचित्र, त्रासदायक आणि समाजाला अमान्य असणारे तसेच दुःखदायक ताण देणारे, कुसमायोजित म्हणजे स्वहानिकारक वर्तन असते. परिस्थितीचा विपरीत आणि दीर्घकाळ लावल्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते. कृती बघा खाली काही अपसामान्य वर्तनाची उदाहरणे दिली आहेत, त्यांचा बारकाईने विचार करा आणि काही उदाहरणे एक गट केला आहेत आणि पुढील उदाहरणे कोणत्या निकषानुसार अपसामान्य वर्तनाचे त्यांची कारणे शोधा. बघा मलिकला वाटते की कोणीतरी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवते आहेत किंवा हेरगिरी करत आहेत. आणि मधुराला वाटते की तिच्या हातावर जंतू आहेत आणि म्हणून ती पुन्हा पुन्हा हात धुते. आणि जहांगीरला नियम तोडायला फार आवडते. आणि शमाला बुद्धिगुणांक सामान्य पातळीपेक्षा खूप कमी आहे क्षमाचा. आणि सेनाजला दिवसभर खूप उदास वाटते आणि तिची रोजची कामे ती करते पण दिवसभर ती समाधानी दुःखी असते आणि रोज रात्री ती रडते. आणि आळशीपणामुळे शारदा सतत सुस्त असते. तिला बिछाण्यातून उठावेसे वाटत नाही आणि ती स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. ती स्वतःची रोजची कामे व्यवस्थित करू शकत नाहीत. वरील उदाहरणावर अपसामान्य वर्तनाच्या मुख्य निकषाविषयी आपण माहिती घेणार आहोत. बघा वेगळेपण अपसामान्य वर्तनाचं वेगळेपण बघा. वेगळेपण सामाजिकदृष्ट्या भिन्न आणि संख्याशास्त्रदृष्ट्या लोकांचे नियमबाह्य वर्तन असते. व्यक्तिगत दुर्दशा असते, त्रास असते, मानसिक दुःख असते, वेदना असते, रोजची कर्तव्य नेहमीसारखी करण्यात आलेले अपयश म्हणजे दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडण्यात असमर्थ. त्यानंतर बघा प्रत्येक निकषाचा स्वतंत्रपणे विचार करून केवळ एकाच निकषावर एखादी व्यक्ती 20 समायोजित ठरविणे चुकीची ठरते. बघा आता बघा आपण प्रत्येकाचं वेगळेपणा आणि विचलन. वेगळेपणा म्हणजेच काय विचलन. विचलित वर्तन म्हणजे सामान्यापासून वेगळी वृत्ती किंवा कृती. आणि मलिकचे विचार वस्तुस्थितीला अनुसरून नाही तसेच ते सामान्य व्यक्तीच्या विचारापेक्षा फार वेगळे आहेत. आणि जहांगीरचे वर्तन राजांच्या कायद्यांच्या नियमाच्या विरुद्ध आहेत. आणि शमाचा बुद्धिगुणांक सामान्य बुद्धिगुणांकापेक्षा कमी आहेत. आणि संख्याशास्त्रानुसार विचार करता या व्यक्तीचे वर्तन सामान्य वर्तनापेक्षा विचलित आहेत. आणि अशा व्यक्ती समाजात कमी प्रमाणात असतात. जेव्हा एका विशिष्ट प्रकारचे वर्तन समाजातील बहुतांश व्यक्ती करतात तेव्हा त्या वर्तनाला सामान्य वर्तन म्हणतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती ह्या सामान्य वर्तनापेक्षा खूप वेगळे वर्तन करते तेव्हा ते वर्तन अपसामान्य आहे असे म्हटले जाते. परंतु हाच एक निकष अपसामान्य वर्तन निश्चित करायला पुरेसा नाहीत. उदाहरणार्थ बहुतांश भारतीय रोज अंघोळ करतात, त्यावरून जी व्यक्ती 4 दिवस अंघोळ करत नाही त्यांना आपण अपसामान्य म्हणायचे का. तसेच सांस्कृतिक मापदंडानुसार एका संस्कृतीत सामान्य असणारे वर्तन दुसऱ्या संस्कृतीत अपसामान्य ठरते. या प्रकारे सामान्य आणि अपसामान्य यांची भिन्नता दर्शवणारी रेषा अस्पष्ट व संदिग्ध आहेत. व्यक्तिगत त्रास. सेहजाने उदाहरणार्थ पहा सेहनाज तिची दिवसभराची कर्तव्य व्यवस्थित करायची. ही सर्व कामे करताना तिला काही अडचण यायची नाहीत. पण सेजानला दिवसभर सारखे निरुत्साही वाटायचे. आणि बऱ्याच वेळ व्यक्ती मानसशास्त्रीय लक्षणाकडे लक्ष देत नाहीत. ते लैंगिक अत्याचार, मादक व्यसनासक्ती सारख्या समस्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला किती त्रास होतो यांची त्यांना जाणीव नसते. तर बघा आपण
पण इथे व्यक्तिगत त्रास या संदर्भात पाहिलेला आहे. त्यानंतर ते आपलं त्यानंतर आपण बघूया कार्यक्षमतेचं बिघाड. शारदा उदाहरण पहा, तिला बिछाण्यातून उठून आपली रोजची कामे करायची कंटाळा येतो आणि उदाहरण लक्षात येते की शारदांची रोजची कामे करण्याची क्षमता ढळलेली आहेत. या प्रकारच्या अपसामान्य वर्तनात व्यक्ती कुटुंबातील त्याची भूमिका अपेक्षित करते योग्य प्रकारे करू शकत नाहीत. त्यांचे वर्तन त्या परिस्थितीला योग्य नसते. उस्ताद आणि केनेडी 2009 मध्ये मानसिक आघात करणाऱ्या अनुभवातून काही काळ दुःखी होणे हे नैसर्गिक आहेत, परंतु 6 महिन्यापेक्षा जास्त काळ त्या व्यक्तीने दुःखी कमी झाले नाही तर ते वर्तन अपसामान्य कारण त्या व्यक्तीचं तीव्र निराशा येण्याची भीती आहे. ती कृती बघा, 10 नंबरची कृती दिलेली आहे. थोडंसं आपण याला झूम आउट करूया. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबद्दल आणि कुटुंबाबद्दल विचार करा आणि हे अपसामान्य वर्तन करतात असे वाटते का? कोणत्या निकषांवर तुम्हाला ते वर्तन अपसामान्य वाटते यांची नोंद करा. तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल की अपसामान्य वर्तनाची कार्य कोणती. व्यक्तीची किस्सा, निराश मुलगा आणि त्यांचे कुटुंब बघा. समीर 10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने स्वतःला समीर हा 10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने स्वतःला मध्यम आकाराच्या चाकूने भुसकून घेतले म्हणून त्याला लहान मुलांच्या मनोरुग्ण कक्षात दाखल करण्यात आले आणि त्यांच्या आईने हातून चाकू हिसकावून घेतल्यामुळे तो आत्महत्या करू शकला नाही. समीरचे वडिलांशी भांडण झाल्यावर त्यांनी हा सफल प्रयत्न केला आणि समीरला वाटते की तो जगायला नालायक आहे आणि त्यांचे वडील त्यांचा तिरस्कार करतात, त्यामुळे आपण मरून जाणे योग्य असे त्याला वाटते आणि इतरही काही घटकामुळे समीर आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. समीरची वाढ अतिशय वादग्रस्त परिस्थिती झाली आणि त्याच्या आईवडिलांचे पटत नसे आणि त्यांचे वडील दारू पिऊन त्यांच्या आईला मारझोड करायचे आणि त्यांची आई कायम निराश असायची आणि तिच्या मुलावर प्रेम होते व त्याला तिची गरज आहे. ती नोकरी करून घर सांभाळते आणि समीरमध्ये गंभीर स्वरूपाची अध्ययन अक्षमता दिसून आली आणि त्याला त्याच्या दुःखातून बाहेर पडण्यास एका शिक्षकाने मदत केली, परंतु त्यांच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांनी त्याला सतत चिडवल्यामुळे त्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केला. आता बघा अपसामान्य वर्तनाचा दृष्टिकोन काय आहेत बघा. अपसामान्य वर्तनाचे 7 मूलभूत दृष्टिकोन आहेत आणि याशिवाय डायथेसिस विशिष्ट रोगाला बळी पडण्याची प्रवृत्ती प्रारूप आणि शरीर मनो सामाजिक प्रारूप ही आहेत. म्हणून मुख्य 7 दृष्टिकोन पुढील प्रमाणे येतात बघा. अपसामान्य वर्तनाची मुख्य दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. पहिला आहे जैविक दृष्टिकोन. हा दृष्टिकोन अपसामान्य वर्तन कारणामध्ये जैविक आणि शारीरिक घटकावर भर देतो आणि या दृष्टिकोनात अपसामान्य किंवा मानसिक विचाराला आजार समजून लक्षणावरून व्यक्तीवर उपचार करतात आणि या अपसामान्य व्यक्तींची मानसिक तपासणी करण्यापेक्षा त्याला इस्पितळात ठेवून त्यांच्यावर औषधोपचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनांचे मानसशास्त्रावरील उदाहरणावरील अपसामान्य वर्तनाचे कारण त्यांच्या मेंदूतील रासायनिक असमतोल मानून त्यांच्यावर औषधोपचार सुचवतात. त्यानंतर बघा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन. या दृष्टिकोनात असे मानले जाते की अपसामान्य वर्तन हे कुटुंब समुदायाच्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. व्यक्तीच्या आकलनावर, ज्ञानावर, भाषा, कला, सामाजिक मापदंड आणि सामाजिक रचना याचाही परिणाम यांच्यावर होतो. उदाहरणार्थ ॲनोरेक्सिया ही खाण्यासंबंधित विकृती पाश्चात्य संस्कृतीतील तरुण मुलीमध्ये दिसते आणि जिथे बारीक असण्याला लोक फार महत्त्व देतात, इतर संस्कृतीमध्ये बारीक असण्याला तितकेच महत्त्व दिले जात नाहीत. वर्तनात्मक दृष्टिकोन यात व्यक्तीच्या आंतरिक स्थितीपेक्षा निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनावर भर देतात आणि या पद्धतीत परंपरागत अभ्यास पद्धतीचा उपयोग करून ते वर्तन बदलण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी ते पारितोषिक आणि शिक्षा या तत्वांचा वापर करतात. यात अपसामान्य वर्तन लक्षात सुधारून त्याऐवजी नवीन योग्य आणि अनुकूल प्रतिक्रिया करायला शिकवतात. उत्क्रांतीवादी दृष्टिकोन. आताच्या मानवाचा मेंदू आणि मनाच्या ओघात विविध समस्या सोडण्यासाठी टप्प्याटप्प्याने उत्क्रांत झालेला आहे आणि उत्क्रांतीचा उपयोग जगण्यासाठी आणि वंश सातत्यासाठी आवश्यक आहेत. मानवतावादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनानुसार मानवाच्या मूलभूत क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आणि या मानसिक प्रक्रिया उत्क्रांती होण्याची 2 महत्त्वाची कारणे आहेत आणि एक अस्तित्व टिकवणे आणि दुसरे वंश सातत्य असणे. आणि व्यक्ती कशा रीतीने स्वाभाविकताच बदल घडवून आणतात आणि त्यामुळे मूलभूत क्षमतांचा सर्वांगीण विकास शक्य होईल हा दृष्टिकोनाचा भर देतो. आता बघा आपण इथे मनोविश्लेषणात्मक विश्लेषणात्मक दृष्टिकोन पाहणार आहोत. काय आहे ते बघा. मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनानुसार मानवी वर्तनाच्या कारणाविषयी व्यक्तीचे अबोध मन, बालपणीचे अनुभव आणि व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबंध हे महत्त्वाचे आहेत. अपसामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देताना आणि उपचार करताना मनोविश्लेषक व्यक्तीच्या बालपणीचे अनुभव आणि नातेसंबंध विचारात घेतात आणि व्यक्तीला त्यांचे सामाजिक संघर्ष सोडताना आल्यामुळे निर्माण झालेली चिंता अबोध मनात राहते आणि त्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते आणि त्यामुळे उपचार करताना हे अबोध मनाचे संघर्ष विचारात घेऊन ते सोडण्यासाठी मार्गदर्शन करतात. आता बोधात्मक दृष्टिकोन बघा. या दृष्टिकोनानुसार मानसशास्त्रज्ञ समजतात की चुकीच्या आकलनामुळे आणि समजुतीमुळे व्यक्ती अपसामान्य विचाराने वर्तन करते. त्यामुळे हे मानसशास्त्रज्ञ कुसमाजित व्यक्तीला नवीन योग्य विचार करण्यास, योग्य मूल्य विकसित करण्यास मदत करतात आणि या उपचार पद्धती व्यक्तीच्या अयोग्य सवयी बदलून त्याऐवजी वास्तव उपयुक्त वर्तन प्रक्रिया शिकण्यास मदत केली जाते. आणि मानसशास्त्राच्या बोधात्मक विचार शाखेत स्मरण, विचार प्रक्रिया, समस्या परिहार, भाषा आणि तर्कशुद्ध निर्णय प्रक्रिया आणि मानसिक पैलूवर भर देतात. आता बघा इथे हे दिलेलं आहे अपसामान्य वर्तन दिलेले आहेत. आपण त्याच्याविषयी बघूया. तर अपसामान्य वर्तनाचा दृष्टिकोन याविषयी सर्कलमध्ये दिलेले आहेत आणि आपण ते थोडं झूम आउट करूया आणि बघूया काय आहे ते. आता बघा इथं वर्णात्मक दृष्टिकोन पहिले दिलेले आहेत. वर्तनात्मक दृष्टिकोन म्हणजे अपसामान्य वर्तन प्रतिरूप. उत्क्रांतीवादी दृष्टिकोन. इथे आपल्याला उत्क्रांतीवादी दृष्टिकोन दिसतात. त्यानंतर मानवतावादी दृष्टिकोन दिसतात आणि मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन दिसते आणि बोधात्मक दृष्टिकोन आणि जैविक दृष्टिकोन या संदर्भात आपल्याला दिसत आहेत. तर हे अपसामान्य वर्तनाचा दृष्टिकोन होता. या 7 दृष्टिकोनापेक्षा आणखी वेगळे 2 विचार पद्धती अपसामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देता येते बघा. ट्रेस डायथेसिस मॉडेल. आता आपण ट्रेस डायथेसिस मॉडेल काय आहे ते बघूया.
स्वप्नील आणि सुमित दोघांनी आर्थिक समस्या पालकाशी वादविवादपूर्वी अनुभवलेली आहेत आणि त्या प्रसंगी त्यांना कोणताही आधार मिळाला नाहीत. स्वप्नील या परिस्थितीशी धैर्याने लढला आणि त्याने व्यवसायात प्रगती केली. मात्र सुमितची यामुळे मानसिक दुर्दशा झाली आणि या उदाहरणावरून असे दिसून येते की समान प्रतिकूल परिस्थितीला दोघांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या आणि सुमितचा त्यांच्या जैविक घटकामुळे उदास वृत्तीकडे कल होता आणि त्यामुळे आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीत तो निराशेत गेला. आणि या प्रतिक्रियांचे स्पष्टीकरण ट्रेस डायथेसिस प्रारूपाच्या आधारे देता येते आणि या प्रारूप दृष्टिकोनानुसार मानसिकता निर्माण होण्यास जैविक अनुवंशिक घटक, नैसर्गिक आणि जीवनातील अनुभव परिस्थितीजन्य घटक जबाबदार असतात आणि विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया देण्याचा आणि विशिष्ट आजार होण्याचा ज्यांचा अनुवंशिक कल असतो आणि त्या व्यक्ती मानसिक ताण वाढविणाऱ्या परिस्थितीत अपसामान्य वर्तन करतात. आणि डायथेसिस यांचा अर्थ विशिष्ट प्रकारे मानसिक आघात सोसण्याच्या असमर्थतेला मानसिक विकृतीचे लक्षण निर्माण करते. आता ट्रेस डायथेसिसचे मॉडेल दिलेले आहेत आणि आपल्याला इथे बघा इथे दिलेले आहेत. बघा आपण त्याला थोडं झूम आउट करूया. स्ट्रेस डायथेसिसचे मॉडेल दिलेले आहेत. झूम आउट केल्यानंतर दिसते बघा, विशिष्ट रोगाला बळी पडण्याची प्रवृत्ती, रोगाला बळी पडण्याची स्थिती, विकृतीस पोषक होणारे अनुवंशिक घटक आहेत. ताण, परिवेशी ताण आहेत, कौटुंबिक घटक असेल, बालावस्थेतील लैंगिक किंवा शारीरिक शोषण असेल, कौटुंबिक कला असेल, जीवनामधील वैशिष्ट्यपूर्ण बदल असेल आणि विकृतीचा विकास, विशिष्ट रोगाला बळी पडण्याची प्रवृत्ती जास्त असल्यास कमी तणावामुळे सुद्धा विकृती वाढ होते आणि मानसिक विकृती निर्माण होते. आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा सामाजिक व मानसिक प्ररूप. एका दुःखी आणि उदास आईच्या मुलीचा तिच्या वडिलांकडून दीर्घकाळ शारीरिक छळ होत असेल आणि तसेच अभ्यासात ती मागे पडल्यामुळे वर्गातील मैत्रिणींना ती आवडत नसेल तर ती मुलगी सुद्धा उदास आणि निराश होण्याची शक्यता जास्त असते. आणि उदाहरणांचे स्पष्टीकरण जेव्हा मानसिक सामाजिक दृष्टिकोनातून देता येते, जेव्हा मानसिक सामाजिक दृष्टिकोन म्हणजे व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाचे कारण आणि तिच्या जैविक, मानसिक आणि सामाजिक सांस्कृतिक घटकांच्या अंतर प्रक्रियांच्या मिश्र परिणामात आढळते. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती लहान वयात म्हणजे बालावस्थेत अत्यंत वाईट परिस्थितीत वाढली तर मोठेपणी तिचे वर्तन अपसामान्य होण्याची शक्यता वाढते. आणि या उलट जी व्यक्ती सुरक्षित वातावरणात मोठी होते म्हणजेच बालपणी तिला प्रेम, काळजी घेणाऱ्या पालकांकडून स्वीकृती मिळते, अशी व्यक्ती अपसामान्य वर्तन करण्याची शक्यता कमी असते. आणि जरी तिचे जैविक घटक अपसामान्यत्वाकडे कल असणारे असले तरी योग्य परिस्थिती मिळाल्यामुळे ती अपसामान्य वर्तन करण्याची शक्यता कमी असते. आणि आपल्याला आता अपसामान्य वर्तनाचे निकष समजलेले आहेत, तसेच अपसामान्य वर्तनाच्या कारणांचा अभ्यास करण्याचे विविध दृष्टिकोन समजले आहेत. आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या वर्तनात डोकावून पहा आणि तुमच्या भोवतालच्या व्यक्तीच्या वर्तनात निरीक्षण करा आणि त्यांच्या गुणांमध्ये अपसामान्य वर्तनाचे लक्षण दिसतात का ते पहा. आता बघा, तुम्हाला माहिती आहे का, जागतिक मानसिक आरोग्य दिन 1992 पासून प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि ज्याद्वारे मानसिक विकृतीबद्दल माहिती देणे, मानवोपचार पद्धतीची माहिती देणे आणि प्रतिबंध करणे याविषयी जनजागृती केली जाते. अतिशय महत्त्वाचा अशावरच प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, तर आपण इथं झूम इन करूया. तर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे कधी साजरा केला जातो, तर हे 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिवस 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि 1992 पासून हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर. चला, किशोरावस्था आणि आव्हाने. कृती. तुम्ही सगळे आता किशोरावयात आहात आणि तुम्ही 5वी 6वीत कसे होतात हे आठवा आणि आता कसे आहात यांची तुलना करा आणि कागदावर 2 रकाने करून त्यात पुढील 5 मुद्द्याच्या बाबतीत तुम्हाला काय बदल दिसून येते ते पहा. आणि तुमची प्रतिमा, आत्मविश्वास आणि पालकाशी नातेसंबंध, शारीरिक बदल आणि मित्राचे तुमच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि शारीरिक बदल आणि मित्राचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व याविषयी मुद्दे मांडा. तुम्ही केलेल्या तालिकेवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की 5वी आणि 6वी वयाचे तुम्ही आणि आताचे तुम्ही यात खूप बदल झालेले आहेत. आणि किशोरावस्थेला व्यक्तीत अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. आणि किशोरावस्थेला वादळाचे आणि तणावाचा काळ म्हणतात. आणि या वयांच्या मुलांचे काही वर्तन अपसामान्य तर असमायोजित वाटते, पण ते या वयांचे तात्पुरते बदल ते नैसर्गिक सामान्य वर्तन असते. किशोरावस्थेला कोणते बदल होतात आणि त्याची कारणे काय हे आपण प्रथम समजून घेऊया आणि ते वर्तन कुसमायोजित आहे हे ठरवता येईल. बघा, किशोर हे नव्याने प्रतिमेचा शोध घेतात कारण ते लहान नसतात किंवा मोठेही झालेले नसतात आणि यामुळे त्यांच्या पुढे आव्हाने निर्माण होतात आणि त्या आव्हाने त्यांनी तडजोड किंवा संतुलन साधायचे असते. आणि किशोरावस्थेत ह्या व्यतिरिक्त देखील काही आव्हाने असतात आणि ती खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. इथं बघा, किशोरावस्थेची आव्हाने किंवा गरजा दिलेल्या आहेत. यांचा आपण सविस्तर असा अभ्यास करूया आणि इथं झूम करून वाचून सुद्धा घेऊया. बघा, मला स्वतःला समजून घेणे आवश्यक आहे. मला आनंदी, चांगल्या प्रकारे आयुष्य जगणे, चांगल्या प्रकारे वेळ घालवणे आवश्यक आहे. मी एक महत्त्वाचा व्यक्ती आहे तसे वाटणे मला गरजेचं आहे. मी स्वतःवर प्रेम करायला हवे जसे आहे तसा स्वीकारायला गरजेचे आहेत. मला काही मित्र असणे गरजेचे आहेत. मित्रासाठी मी काहीतरी आहे असे वाटणे आवश्यक आहेत. आणि माझ्यासाठी काही आदर्श व्यक्ती उपयुक्त असणे गरजेचे आहेत. आणि माझ्या लैंगिकता संपणे गरजेचे आहेत. आणि माझ्या भोवतालचे जग समजणे मला गरजेचे आहेत. आणि मला दैवी शक्तीबरोबर नवीन संबंध सत्यासाठी जोडणे आवश्यक आहेत. मला स्वतःला समजून घेणे आवश्यक आहे. ही किशोरावस्थेची आव्हाने आणि गरजा आहेत. बघा, काही किशोरांना समूहात मिसळणे अवघड वाटते कारण त्यांच्या स्वतःबद्दल न्यूनगंड असतो. अतिशय लाजळू असतात आणि या वर्तनाचे अनेक कारणे असू शकतात. काही किशोरांमध्ये आत्मविश्वास नसतो, ती वर्गमित्राबरोबर मिसळत नाहीत आणि त्यांच्यात न्यूनगंड असतो आणि त्यांच्या इतराबद्दलचे मत नकारात्मक असते. आणि किशोरावस्था सुरू होताना शरीरांतर्गत ग्रंथीच्या स्रावाबद्दल जे बदल होतात त्यामुळे कदाचित ही वर्तनातील बदल होत असतील. आणि या शारीरिक बदलांच्या जाणीमुळे किशोर अस्वस्थ आणि बेचैन होतात आणि त्यांच्या सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे ते बचावात्मक होतात आणि इतरांना टाळतात.
आपल्या बाह्यरूपावरून दिसण्याबद्दल जे जास्त सजग होतात, आपला रंग, उंची, वजन, बाधा, शरीराचा घाट यांचा जे जास्तच विचार करतात आणि बाल्यावस्थेत त्यांनी बिघडलेले कौटुंबिक वातावरण अनुभवलेले असेल तर त्यांचा आत्मसात कधी असतो आणि मुलाकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा असतील तर मुलामध्ये आत्मविश्वास नसतो आणि किशोराच्या स्वतःकडून अपेक्षा असतात. आपण सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करावी असे त्यांना वाटते आणि परीक्षेत आपल्या क्षमतेपेक्षा वरची श्रेणी मिळवावी अशा स्वतःच्या कडूनच्या अपेक्षामुळे किशोरांना मानसिक ताण येतो आणि आपण अपयशी होणार अशी त्यांची भीती वाटते आणि आपल्या क्षमता लक्षात न घेता आपल्या वरची श्रेणी मिळावी अशी अपेक्षा असते. लैंगिक अभिमुखता काही किशोरांना समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते तर काही स्त्री पुरुष दोघांबद्दल आकर्षण वाटते. त्यामुळे अशा किशोरांचा गोंधळ होतो. अशा किशोरांना आपले लैंगिक प्राधान्य समजून घेणे अवघड जाते. लैंगिक अभिमुखता म्हणजेच कोणत्या व्यक्तीचे किशोराला शारीरिक मानसिक दृष्ट्या आकर्षण वाटते आणि भिन्न लिंगी व्यक्तींना स्वतःपेक्षा विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते. तर समलिंगी व्यक्तींना समान लिंगाच्या व्यक्तीबद्दल म्हणजेच मुलाबद्दल, मुलीला मुलीबद्दल आकर्षण वाटते आणि द्विलिंगी व्यक्तीला दोन्ही लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते. आणि किशोरावस्थेत लैंगिक ग्रंथीचे स्राव जास्त प्रमाणात स्रवतात. त्यामुळे किशोरांना लैंगिक आकर्षण वाढल्याची जाणीव होते आणि एखाद्या किशोर मुलाला किंवा मुलीला त्यांचे लैंगिक आकर्षण इतर मुलीपेक्षा भिन्न आहेत हे स्वीकारणे अवघड वाटते. आणि काही किशोरामध्ये विपरीत लैंगिक लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ काही मुलामध्ये बायकी लक्षण दिसतात तर काही मुलामध्ये पुरुषी लक्षण दिसतात. मुलीमध्ये पुरुषी लक्षण दिसतात. अशा किशोरांना आपली लैंगिक ओळख समजून घेणे अवघड आणि त्रासाचे वाटते. लैंगिक स्वकल्पना 1974 साली बेम यांनी लैंगिक स्वकल्पना समजण्यासाठी चाचणी विकसित केली. मग हे अतिशय महत्त्वाचं आहे. 1974 मध्ये बेम यांनी लैंगिक स्वकल्पना समजण्यासाठी चाचणी विकसित केली आणि ज्या व्यक्तीमध्ये पुरुषी लैंगिक लक्षणे असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, ठामपणा, धीटपणा आणि वर्चस्वृत्ती आणि आत्मसंतुष्ट आणि यंत्रांची आवड दिसून येते. आणि स्त्रीप्रधान लैंगिक लक्षणे असणाऱ्या किशोरामध्ये पालनपोषणाची आवड, भावना व्यक्त करणे आणि तद्नुभूती म्हणजे दुसऱ्याविषयी कळवळा यासारखी लक्षणे आढळतात. आणि ज्या व्यक्तीमध्ये दोन्ही प्रकारची लक्षणे संमिश्रपणे आढळतात त्यांना स्त्री लक्षणी व्यक्ती म्हणतात. आणि किशोरांची जैविक नैसर्गिक लैंगिक प्राधान्यवृत्ती जी आहे त्यापेक्षा भिन्न प्रकारचे वर्तन करण्याचा सामाजिक दबाव त्यांच्यावर आणला जातो आणि तेव्हा किशोर बंडखोर होतात किंवा भित्रेतरी होतात. बघा, दादागिरी किंवा छळवणूक बघा. काही किशोरांना सतत दुसऱ्याकडून अपमान होतो आणि इतर मुले त्यांना टोमणे मारतात. या किशोरांची शक्ती आणि प्रतिष्ठा कमी असल्यामुळे आक्रमक मुलाकडून त्यांचा छळ होतो आणि ते कमजोर अशक्त नसतात. पण काही कारणाने ते छळणाऱ्या मुलांना ठामपणे प्रतिकार करू शकत नाहीत. गुंड छळणाऱ्या मुलांच्या सततच्या आक्रमणाला ते बळी पडतात आणि समूहातील दादागिरी करणारी म्हणजेच धमकावणारी मुले त्यांचा छळ करतात. गुंड मुलांच्या या किशोराकडून ज्या अपेक्षा असतात त्याही मुले पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यांना विरोधही करू शकत नाहीत आणि त्यामुळे या मुलांना गुंड मुलांची दहशत वाटते आणि सतत मानसिक ताण येतो. गुंडगिरी आणि धमकावणी हे जगभर चालते आणि गुंडगिरी करणारी मुले पूर्वी कधीतरी गुंडगिरीला बळी पडलेली असतात आणि दादागिरी करणारे, त्रास सहन करणारे अशा दोन्ही प्रकारच्या किशोरांची आत्मप्रतिष्ठा कमी असते आणि कमी स्वप्रतिष्ठेची भरपाई करण्यासाठी ते आक्रमक होतात आणि त्यासाठी ते निर्दयीपणे कारस्थानी रचणार आणि ते दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांना वाटते की स्वार्थासाठी पालकांना, मित्रांना दिलेले वचन सहजपणे मोडता येते आणि त्यासाठी ते इतरांचा गैरफायदा घेतात. आणि आंद्रेव 2000 मानसिक ताण आल्यावर ही मुले आक्रमक बनतात आणि इतरांवर शारीरिक आणि मानसिक आघात करतात किंवा आत्मघातक वर्तन करतात. समूहात सत्ता अधिकार मिळवण्यासाठी दादागिरी करणाऱ्या गटाची स्वीकृती मिळण्यासाठी मुले इतरांना धमकावतात आणि मुली स्वतःची उदासीनता दूर करण्यासाठी दादागिरी करतात. बघा, मोठा कुरूप, एकटा, अपयशी, तळमळ आणि अवधान लक्ष चित्रपट पाहताना पहा. ज्या किशोरांना त्यांच्या वयाला असणाऱ्या सामाजिक अपेक्षा आणि पेलताना कोणता आधार मिळत नाही त्यांच्या असामान्य वर्तन लक्षण दिसू लागतात. त्या संदर्भात मदतीची गरज आहे असे कोणी तुम्हाला ओळखीचे आहे का? तर बघा, कृती बघा. तुम्ही स्वतःबद्दल किंवा तुमच्या किशोरी मित्राबद्दल विचार करा. तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला अशी सांगितलेल्या कोणत्या समस्या किंवा आव्हाने आहेत का? तुम्ही स्वतःची किंवा दुसऱ्यांची कशी मदत करू शकाल विचार करा. आणि आता बघा, आपण जो बघितला आहे सारांश बघूयात. आता बहुतांश लोकांच्या वागण्याच्या पद्धतीला असामान्य वर्तन समजले जाते. सुसमाजित व्यक्तीची लक्षणे स्वतःविषयी, जगाविषयी, वास्तवादी संवेदन, नवीन अनुभवाला सामोरे जाणे, भावनिक बुद्धिमत्ता, निकोप, नातेसंबंध व स्वप्रतिष्ठा ही आहे. अपसामान्य वर्तनाची व्याख्या. अपसामान्य वर्तन हे विचित्र, त्रासदायक, समाजाला अमान्य असणारे तसेच दुःखदायक, ताण देणारे आणि कुसमायोजित म्हणजे हानिकारक वर्तन असते. परिस्थितीचा विपरीत अर्थ दीर्घकाळ लावल्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते. आणि अपसामान्य वर्तनात 7 दृष्टिकोन आहेत. यामध्ये जैविक दृष्टिकोन आहे, मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन आहे, वर्तनात्मक दृष्टिकोन आहे, उत्क्रांतीवादी दृष्टिकोन आहे, मानवतावादी दृष्टिकोन आहे, मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन आहेत, बोधात्मक दृष्टिकोन हे येतात. आणि या व्यतिरिक्त स्ट्रेस डायथेसिस प्रारूप, जीव मनोसामाजिक दृष्टिकोन हे सुद्धा येतात. आणि कुमारवयीन मुलासमोरील आव्हानामध्ये आत्मविश्वासाचा अभाव, लैंगिक ओळख स्वीकारणे, लैंगिक अभिमुखता स्वीकारणे व धमकावणे यांचा समावेश असतो. महत्त्वाच्या संज्ञा बघा. सामान्य वर्तन, वास्तवादी संवेदन, अनुभवाचा मुक्त विचार, भावनिक बुद्धिगुणांक. अपसामान्य वर्तन, ट्रेस डायथेसिस प्रारूप, विचलन आणि वैयक्तिक दुःखता आणि लैंगिक ओळख किंवा धमकावणे. बघा, महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आणि जॉन डी मेयर हे अमेरिकन न्यू हॅम्पशायर विद्यापीठात व्यक्तिमत्व मानसशास्त्र होते. पीटर सोलोव्ही बरोबर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रारूपावर काम केले. पीटर सोलोव्ही बरोबर यांनी जॉन डी मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रारूपावर काम केले. पीटर सोलोव्ही बघा, अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ, भावनिक बुद्धिमत्तेवर काम करणारे आघाडीचे संशोधक आहेत. पीटर सोलोव्ही आणि मोरिस रोसेनबर्ग हे अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रीय स्वप्रतिष्ठा मापनाची चाचणी बनवली. स्वप्रतिष्ठा मापनाची चाचणी तर कोणी बनवली तर मोरिस रासेनबर्ग यांनी बनवली. अशा प्रकारे आपण हा चॅप्टर सविस्तर पाहिलेला आहेत. तर याच्यानंतरचा आपण चॅप्टर पाहणार आहोत. तर याच्यानंतरचा आपला धडा आहे मानसिक ताण हा धडा आहे. यावर काही स्वाध्याय दिलेला आहे ते स्वाध्याय तुम्ही सुद्धा पाहून घ्या. आणि मानसिक ताण हा धडा आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.